नमस्कार. चला तर आज आपण पाहूया काही चुका ज्या आपण पाणी पिताना करतो. असं म्हटलं जातं की पाणी हेच जीवन आहे. मग हे जीवन किंवा हे पाणी पिण्याचे काही नियम आहेत, ते तर आपण पाळलेच पाहिजेत. चला तर पाहूयात पाणी पिण्याचे नियम. पहिला, पाणी हे नेहमी बसून प्यावे. पाणी उभा राहून पिले असता ते डायरेक्टली आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एंटर होण्याची शक्यता असते आणि यामुळे शरीरामध्ये पाणी जास्त प्रमाणात ॲब्सॉर्ब होत नाही आणि डिहायड्रेशन होते. 2. पाणी हे नेहमी गरम करून प्यावे व अतिथंड पाणी पिऊ नये. तसेच अतिगरम पाणीही पिऊ नये, कारण थंड पाणी हे पाचनशक्ती किंवा डायजेस्टिव्ह पॉवर कमी करते आणि यामुळे अन्नपचन व्यवस्थित होत नाही. तसेच तहानही भागत नाही. अतिगरम पाणी पिले असता ते आपल्या इसोफॅगसच्या ट्रॅकला आणि त्यातील म्युकोसाला डिस्ट्रॉय करते. त्यामुळे अतिगरम पाणीही पिऊ नये. 3. जेवणापूर्वी पाणी पिणे. यामुळे डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा पाचक पित्त हे डायल्यूट होऊन अन्न पचण्यास असमर्थ होते. यामुळे पचनाचे अनेक विकार संभवतात. 4. जेवण करत असताना पाणी पिणे. सामान्यतः अनेक लोक जेवण करत असताना पाणी पितात. यामुळे देखील डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा पाचक पित्त हे डायल्यूट होते आणि अन्न पचनास असमर्थ होते. यामुळे नेहमी जेवणाच्या अर्धा तास आधी आणि जेवणानंतर 1 तासाने पाणी प्यावे. यामुळे डायजेस्टिव्ह ज्यूस किंवा पाचक पित्त हे समप्रमाणात राहते. 5. योगासनं करताना पाणी पिणे. योगासने करताना पाणी पिऊ नये. ह्या काही चुका आहेत ज्या आपण पाणी पिताना करतो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, की दिवसाला किती पाणी प्यायला हवे? तर प्रत्येक माणसाच्या शरीरानुसार त्याची पाण्याची रिक्वायरमेंट ही वेगवेगळी असते. वजन, वय, आरोग्य तसेच कामाचं स्वरूप यावर ती रिक्वायरमेंट अवलंबून असते. तरीही प्रत्येकाने कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसाला पिणे गरजेचे आहे. यामुळे शरीरामध्ये पाण्याची कमतरता होत नाही आणि डिहायड्रेशन होत नाही. यामुळे प्रत्येकाने कमीत कमी 2.5 ते 3 लिटर पाणी दिवसाला पिलेच पाहिजे. तसेच वरचे जे पाणी पिण्याचे नियम आहेत तेही पाळले पाहिजेत. अन्यथा पाणी पिण्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट त्याचे दुष्परिणाम किंवा साईड इफेक्ट्स हे होतात. तर अशाच नवनवीन माहिती करता हेल्थ हॅबिट हब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.